नमस्कार, मी विशाल ताटे, लोकविकास न्यूज लढा जनहक्काचा। मी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आक्रोशाची बातमी तुमच्यापर्यंत घेऊन आलो। उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसानग्रस्त झाले आहेत। त्यामुळे शिवसेना ओबाटा गटाचे तालुका प्रमुख व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने ओला दुष्काळ जाहीर करण्याचे निवेदन देण्यात आले आहे। तुमचं नाव काय आणि ही स्थिती झाली पावसाच्या पाण्यामुळे ती किती दिवसापासून? माझं नाव शंकर दगडू तगारे। 13 मे पासून पाऊस सतत चालू असल्यामुळे इथं कुठलीही पेरणी केल्यामुळे करता आलेली नाही। एकदा केलेली पाण्याखाली गेलेली आहे। रोजच पाऊस पडतो। रोजच पाऊस आहे। एक आठवड्याचा म्हणजे हलकोसा थोडा गॅप गेला होता, त्यानंतर अजूनही पाऊस पडल्यामुळे भरपूर पाऊस पडलेला आहे। किती दिवसापासून पावसाची स्थिती आहे? जून पासून चालू आहे। हां, 13 मे पासून पाऊस चालू आहे। कुठली पिकं तरी पाण्याखाली गेली? सोयाबीन, उडीद, कांद्याची बी, वैरणी वगैरे सगळं पूर्ण पाण्यामध्ये गेलेलं आहे। पावसाने अक्षरशः थैमान घातले असून 13 मे पासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली। तब्बल आज तागायत 4 महिने उलटले तरी देखील शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकही रुपया वर्ग करण्यात आलेला नाही आहे। खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, उडीद, मूग, मका, कांदा यासारख्या जवळजवळ सर्वच पिकाचे नुकसान झाले असून सदर पिके पाण्याखाली आहेत। त्यापासून आज तागायत सातत्यपूर्ण पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी देखील करता आलेली नाही। त्याचबरोबर अनेक जनावरांचे हाल होऊन मृत्युमुखी देखील पडलेली पाहावयास मिळतात। यामुळे शिवसेनेचे तालुकाध्यक्ष संजय पौळ व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी केलेली आहे, कोणतेही पंचनामे न करता उत्तर सोलापूर तालुक्याला ओला दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावे। तसेच प्रत्येक शेतकऱ्याला प्रति हेक्टरी 50,000 रुपये तातडीची मदत देण्यात यावी। तर पडत आहे, परंतु तो अतिवृष्टी पाऊस आहे, त्याचं प्रमाण हे शासकीय निकषापेक्षा फार मोठं प्रमाणात पाऊस पडलेला आहे। आणि असं असूनसुद्धा त्या काळी शासनानं त्या शेतकऱ्यांचे ज्यांचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामा करण्याचे आदेश दिले। त्याप्रमाणे महसूल प्रशासनाने पंचनामे केले, परंतु 13 मेला सुरुवात झालेल्या पावसाचा पंचनामे करून आज 4 महिने 5 दिवस झाले तरीसुद्धा शासनाकडून शेतकऱ्यांना एक दिमडीची मदत झालेली नाही। त्याचबरोबर तेवढा एकच पाऊस पडूनसुद्धा पावसाचा स्टॉप नाही। त्याच्यानंतरसुद्धा सातत्यानं संपूर्ण 4 महिने पाऊस पडत आहे। सातत्यानं पडणारा पाऊस हा अतिवृष्टीमध्ये गणला जाणारा पाऊस आहे आणि एवढं झालेलं असतानासुद्धा शासनानं कोणत्याही प्रकारची मदत केली नाही। मदत तर सोडा, साधं बियाणं किंवा खाद्य देण्याचं, औषधं देण्याचं सुद्धा औदार्य या शासनानं दाखवलं नाही। तर या शासनाचा आम्ही उत्तर सोलापूर तालुका शिवसेनेच्या वतीनं तीव्र निषेध करत आहोत। कारण सन्माननीय उद्धव साहेबांनी आम्हाला एक शिकवण दिली आहे, त्या उद्धव साहेबांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे आज आम्ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरतोय। रस्त्यावर उतरून उद्या आंदोलनाची वेळ आमच्यावर हे शासन आणतं आहे। कारण शेतकऱ्यांसाठी उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली सन्माननीय कोकीळसाहेब, शिवसेनेचे संपर्क नेते, त्याचबरोबर शिवसेने जिल्हाप्रमुख गणेशदादा वानकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवसेना ही रस्त्यावर उतरून आंदोलन करेल। कारण शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत या देण्याचं धाडस या सरकारमध्ये नाही। शेतकऱ्यांना फक्त बोलून येड्यात काढायचं काम या शासनाने केलेलं आहे। कारण या लोकांनी KYCचं कारण दाखवलं आहे। कारण काही शेतकऱ्यांची KYC झाली नाही असं जर ह्यांनी दाखवत असतील तर किसान सन्मान योजनेचे पैसे त्या शेतकऱ्यांना पडायला नको होते। जर किसान सन्मान योजनेचे पैसे जर पडत असतील, त्या शेतकऱ्यांची KYC जर पूर्ण झाली असेल तर शासनाने दिलेली मदतसुद्धा शेतकऱ्यांच्या दारात त्यांच्या खात्यावर पडली पाहिजे। शेतकऱ्यांच्या दारात त्या मदतीची गंगा वाहिली पाहिजे। परंतु ह्या सरकारलाच या शेतकऱ्यांना मदत करायची भावना नाही, प्रामाणिक भावना नसल्यामुळे या सरकारचा आम्ही निषेध करत आहोत। त्याचबरोबर जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांसाठी ह्या संपूर्ण परिस्थितीचा विचार करून, संपूर्ण पडलेल्या 4 महिन्यातील पावसाचा विचार करून पूर्ण सोलापूर जिल्हा, उत्तर सोलापूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करणं गरजेचं आहे।
आणि तो तर करावा पक्षप्रमुख उद्धव अशी ठाकरे आमची यांच्या आग्रहाची मागणी प्रेरणेने आहे. व जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना कार्यकर्ते आणि शेतकरी मिळून शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. यामुळे येणाऱ्या काळामध्ये सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापण्याची दाट शक्यता आहे. शेतकऱ्यांचा आक्रोश थांबवायचा असेल तर सरकारने तातडीने मदत द्यावीच लागेल अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. आपल्याला काय वाटतं? सरकार शेतकऱ्यांना योग्य न्याय मदत करेल का? आपण कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत